जिवंत देव, जो पवित्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाला धन्यवाद देऊ. इब्री लोकासपत्राचा 9वा अध्याय 11 वचनापासून मी आपल्यासाठी वाचतो. ख्रिस्ताने केलेल्या स्वार्पणाच्या ठायी असलेले शुद्धीकारक सामर्थ्य. ख्रिस्त हा पुढे होणाऱ्या चांगल्या गोष्टींसंबंधी प्रमुख याजक होऊन आला व जो हातांनी केलेला नाही, म्हणजे ह्या सृष्टीतला नाही अशा अधिक श्रेष्ठ व पूर्ण मंडपातून आणि बकरे व वासरे ह्यांचे नव्हे, तर स्वतःचे रक्त अर्पण करून एकदाच परम पवित्र स्थानात गेला आणि त्याने सार्वकालिक मुक्ती मिळवली. कारण बकऱ्याचे व बैलाचे रक्त आणि कालवडीची राख ही अशुद्ध झालेल्यांवर शिंपडल्याने जर देहाची शुद्धी होईल इतके पवित्र करीतात, तर सार्वकालिक आत्म्याचे योग्य ज्याने निष्कलंक अशा स्वतःस देवाला अर्पण केले, त्या ख्रिस्ताचे रक्त आपली सद्वेग बुद्धी जिवंत देवाच्या सेवेसाठी निर्जीव कृत्यापासून किती विशेष करून शुद्ध करील. आणि तो नव्या कराराचा मध्यस्थ ह्याच करीत आहे की पहिल्या कराराखाली झालेल्या उल्लंघनापासून खंडणी भरून प्राप्त केलेली मुक्ती होण्यासाठी मृत्यू झाल्याने सार्वकालिक वारशाचे अभिवचन पाचारण झालेल्यांना मिळावे. कारण मृत्यूपत्र असले की मृत्यूपत्र कर्त्याचा मृत्यू सिद्ध होणे आवश्यक आहे. मृत्यू झाल्यावर मृत्यूपत्र अंमलात येते. कारण मृत्यू पत्रकात्रा हयात आहे तोपर्यंत ते कधी अंमलात यावायचे नाही. म्हणून पहिल्या कराराचीही स्थापना रक्ता वाचून झाली नाही. नियमशास्त्राप्रमाणे सर्व आज्ञा सर्व लोकांना सांगितल्यावर मोशेने पाणी, किरमिजी लोकर व यजोब वनस्पती व त्याबरोबर वासरांचे व बकऱ्यांचे रक्त घेऊन ग्रंथावर व सर्व लोकांवरही सिंचन करीत म्हटले, तुम्ही पाळण्यासाठी परमेश्वराने जो करार केला त्या संबंधीचे हे रक्त आहे. आणि तसेच त्याने मंडप व सेवेची सर्व पात्रे यावरही रक्त शिंपडले. नियमशास्त्राप्रमाणे रक्ताने बहुतेक सर्व काही शुद्ध होते आणि रक्त ओतल्या वाचून पाप क्षमा होत नाही. वाचलेले वचन दे बापा आशीर्वादित करो. आमेन. आपण प्रार्थना करू. हालेलुया. स्तुती धन्यवाद ईश्वर देव बापा, पुन्हा एकदा आम्ही तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित होत आहोत. प्रिय प्रभू येशू, तू खरोखर महान आणि जिवंत परमेश्वर आहे. हे देवा, जे काही वचन आम्ही वाचलं त्या वचनावरती तुझा आशीर्वाद पाठव. आणि खरोखर प्रिय प्रभू येशू, तू तुझं मौल्यवान रक्त आमच्यासाठी दिलेलं आहे, त्याबद्दल आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देत आहोत. आमच्या पापांची तू आम्हाला क्षमा केली, आम्हाला पाप मुक्त केलं, आम्हाला सार्वकालिक जीवन दिलं, त्याबद्दल प्रभू तुझ्या पवित्र नावाला धन्यवाद असो. हो पित्या परमेश्वरा, या सकाळच्या समय आम्हा प्रत्येकाचा ताबा तू घे. आज दिवसभरातील सर्व कामकाज, सर्व उपास, प्रार्थना, संजीवनाच्या सभा, या सर्व गोष्टी तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू आशीर्वादित कर. प्रिय प्रभूजी, खरोखर तू महान जिवंत परमेश्वर आहे. आम्हाला आज हा नवीन दिवस दाखवला, उत्तम आरोग्य तू आम्हाला दिलेलं आहे. आमचं शरीर शुद्ध आणि पवित्र ठेवण्यासाठी तू आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य कर, मार्गदर्शन कर. प्रत्येक वाईट गोष्टीपासून, प्रत्येक वाईट पापापासून तू आमचं संरक्षण कर. हो पित्या परमेश्वरा, प्रत्येक बंधूला, प्रत्येक बहिणीला तू आशीर्वादित कर आणि तुझं गौरव दे. प्रभू, जे आजारी आहेत, दुःखी आहेत, कष्टी आहेत, संकटात आहेत, निराशेत आहेत, अशा प्रत्येक व्यक्ती संगती तू राहा आणि तुझं गौरव त्यांच्या जीवनाद्वारे प्रगट होऊ दे. पित्या प्रभू, जे तुझ्यापासून दूर आहेत त्यांच्यापर्यंत वचन घेऊन जाण्यासाठी प्रिय प्रभूची प्रत्येक दास दासीला तू सहाय्य कर, मार्गदर्शन कर. आमच्या प्रत्येकासाठी सुवार्तेचे दार तू उघड. आमच्या देशातील प्रत्येक नागरिकाचं तू तारण कर. सर्व अशुद्धतेपासून, सर्व अमंगळ गोष्टीपासून प्रिय प्रभू येशू तू आम्हाला दूर ठेव आणि तुझी पवित्रता आमच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये तू भर. हो पित्या परमेश्वरा,
तुझ्या लोकांना तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करत आहोत. हो पित्या परमेश्वरा, ही तुझी प्रजा आहे, या प्रजेवरती तुझे आशीर्वाद पाठवून तुझं गौरव दे. या भयानक थंडीपासून प्रिय प्रभू येशू, तू आम्हा प्रत्येकाचं तू रक्षण कर आणि तुझं गौरव दे. प्रिय प्रभू येशू, सर्व शेतकरी वर्ग, सर्व उद्योगधंदे करणारा वर्ग आणि आमच्या देशातील सर्व व्यवस्था तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू आशीर्वादित कर. हो पित्या परमेश्वरा, आज आम्ही प्रार्थना करत आहोत, आम्हा प्रत्येकाला तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू कृपेने तू भर, तुझ्या संजीवनामध्ये चालव, तुझ्या आत्म्यामध्ये तुझ्या पवित्रतेमध्ये चालवून तुझं गौरव दे. हो हालेलुया, स्तुती धन्यवाद येशू दे बापा. आजचा हा दिवस तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करीत आहोत. आमचे सर्व कामकाज, आमचं येणं जाणं, सर्व रखडलेले काम, सर्व गोष्टीमध्ये तू आम्हाला सहाय्य आणि मार्गदर्शन कर. हो पित्या परमेश्वर, इथून पुढची वेळ काळ सर्व काही तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करीत आहोत. ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणून आमेन.